आजची जर वर्तमान स्थिती बघितली, तर आज आम्ही 12.5% जो काही उपभोगतो, हे माननीय स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्यामुळे आज आम्ही 12.5% उपभोगलेत. पण सत्य परिस्थिती पाहता आप्पासाहेब नारायण नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आम्ही जमिनीचे सातबारे आमच्या नावावर झाले आणि आज आम्ही जमिनीचे मालक झालो. नंतर शासनाने वेगवेगळ्या माध्यमातून सिडकोच्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून आमच्या जमिनी काढून घेतल्या. आम्हाला भूमिहीन केलं आणि त्यानंतर दिबा पाटील साहेबांच्यामुळे आज आम्हाला 12.5% तरी मिळालेले आहेत. आणि या विमानतळाला का यांनी नाव देऊ नये ना, का अद्यापही प्रलंबित ठेवलेलं आहे. आज बघायला गेलं तर विमानं उडली, फ्लाइट उडले, प्रवासी इथं उतरले, तरी सुद्धा आज आमची जी मागणी आहे, आम्ही आगरी कोळी जे आहोत, इथले भूमिपुत्र आहोत, आम्ही इथले मूळ निवासी आहोत आणि आमची इच्छा आहे की ज्या महापुरुषांनी आमच्यासाठी संघर्ष केलेला आहे, त्या महापुरुषाचं नाव, या भूमिपुत्रांचं नाव म्हणजेच स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला देण्यात यावं, पण तसं केलेलं नाहीये. तर त्या एअरपोर्टला नाव अदानीचं दिलेलं आहे. म्हणजे ही किती मोठा अन्याय आमच्या भूमिपुत्रांवर झालेला आहे, की आमच्या महापुरुषांचं नाव द्यायसाठी यांना काय एवढा वेळ लागतोय. आणि आमचे आमदार, खासदार आत्ताच्या घडीला काय करतायत? त्यांनी हा विषय कितीतरी ज्वलंत प्रकारे तर घ्यायला पाहिजे होता ना. अद्याप याचा निकाल लागून नवी मुंबई एअरपोर्टला नाव द्यायलाच पाहिजे होतं दिबा पाटलांचं. आणि हे फक्त एक स्वप्न राहणार आहे का भविष्यात? जर तसं होणार असेल तर भविष्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टी हा राष्ट्रीय लेवलचं आंदोलन उभं करेल आणि एअरपोर्टला साहेबांचं नाव, दिबा पाटील साहेबांचं नाव दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.